ओम साईराम पब्लिक, मी तुमचा लाडका प्रणव. तर आज मस्तपैकी सकाळी उठून गाड्या धुत होतो. मग काय गाडी धुवून झाली. आता म्हणलं चला कोरडी करून घेऊ. पण खाली इतका चिखल होता ना, बिना चपलीचं चिंडत होतो. मग काय सोनून त्यांची दालत होतो. पोरं पतंगाची तयारी करीत होते. मंगळसूत्र आणि ते करीत होते. चला म्हणलं आपल्या पतंगांना मंगळसूत्र करून द्या. मग काय आलो आपण वावर तुडवायला. अजून तर लहानच पोरे होते. दोनच मोठे पोरं होते. थोड्या वेळाने जाऊ म्हणलं, मोठे पोरं आल्यावर बाहेर जाऊ. मग काय खाली आलो. तो वावरात मस्तपैकी पतंग उडीत होते पोरं. मग आपण घुसलो त्यांच्यात. आज सगळ्यांची खाटून टाकू म्हटलं. मग काय आपला पतंग वरती गेला. तेव्हा आपला पिंक कलरचा पतंग आहे. राजू काकांच्या दुकानात आलो होतो. मग काय तिथून निघलो. रस्त्यावर उभा होतो बॅग घेऊन. आता जायचं होतं लॅबला. मग निघालो लॅबला जायला. मग काय फास्ट चाललो होतो. मग काय तिथं लॅबमध्ये आलो. तितके पोरं शांत बसेल. याच्याकडे पाहावं त्याच्या पाहावं. तो अभ्यास करीत 3-3, 4-4 तास. हा पोऱ्याचा 5 तास बसेल होता. मग काय आपण निघालो खाली जायला. थोडं चक्कर मारून येऊ, पाय मोकळे करून येऊ म्हणलं. मग काय रस्त्याला आलो. म्हणलं आता गाणे ऐकू म्हणलं, पाय मोकळे करू. काय लावली इयरबड्स आणि दिले गाणी चालू करून. पण साईबाबा संस्थांची गाडी आली होती इथं. काही संस्थांची गाडी पाहिली. मग परत लॅबमध्ये येऊन बसलो. लॅबमध्ये परत आता लय जणं कमी झाले होते बरं का. मी इकडं मागं बसलो होतो आणि पोरं समोरून पुढं बसायचे जास्त भरपूर. मग काय आपण आपला अभ्यास चालू केला. मग काय आता निघालो मस्तपैकी घरी जायला. चला म्हणलं आता घरी जाऊ. लय टाईम झाला होता. शिर्डीत थोडं काम होतं बरं का. पण मग आता जाऊ द्या म्हणलं घरी जाऊ. मग काय घरी जायला निघालो. आज संक्रांत होती. संक्रांतीच थोडं लवकर जाऊ घरी. काय पुढं आलो तर पालखी लागली. मग काय साईडने गाडी काढून घेतली. इकडून वॉटर पार्कडून आलो. रस्ता मोकळा होता आणि फास्ट गेलो असतो. मग काय इकडं पुढं आलो साईतीर्थापाशी. तर साईतीर्थाला इतके भारी लाईटिंग दिसत होती रात्रीची. गर्दी इतकी होती ना रात्री तिथं. इकडं वॉटर पार्क तर बंद होऊन गेलं होतं रात्री.